चला मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही टीमला विनंती आहे. चला मॅच चालू करा लगेच. फलंदाज पाठवून द्या. चवटा कोचरा आपल्याला विनंती असेल. हेमंत सर जरा लवकरात लवकर बॅटर्स पाठवून द्या. आपण RR डोंबिवलीने मात्र टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. चवटा कोचरा आपण सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवून द्यायची. आपण जास्त विलंब करू नका कारण अंधार पडत चाललेला आहे. हळूहळू मात्र आता अंधाराची वेळ होईल. सूर्यदेवता आपल्या मावळतीला जाणार आहे त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याकडे या ठिकाणी मात्र लाईटची कोणती व्यवस्था नाही आहे. ओमी आणि निखिल सलामीची जोडी मैदानावर दाखल होते. पहिल्या षटकासाठी अनिकेत चव्हाण. 4 ओव्हरचीच मॅच असणार आहे. कोणताही बदल होणार नाही या ओव्हर्स मध्ये. आज दिवसभरातले मात्र सर्वच्या सर्व सामने जे आहेत ते 4 ओव्हर्सचे खेळवले गेले. सेमीफायनलचा सामना असेल. जो हा सामना जिंकेल त्याच्यासाठी मात्र मेगा फायनलचे दरवाजे खुले होतील. 4 पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहेत. अंतिम विजेत्या संघाला 30,000 रुपये रोख रक्कम आणि सोबतच आकर्षक अशी चॅम्पियन ट्रॉफी 2025. उपविजेत्याला 15,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबतच चॅम्पियन ट्रॉफी असेल. त्याचबरोबर उत्तेजनार्थ 2 बक्षीस असतील. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी मात्र प्रत्येकी 5,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. त्याचबरोबर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तिक बक्षिसं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना दिली जाणार आहेत. दरम्यान 14 सिक्स मारणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. निखिल पहिला बॉल असेल निखिल साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 टू गो. पहिल्या बॉल साठी. हिअर इट्स बिगिन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल थोडासा जास्त वर गेला. अन्यथा मात्र विकेट किपरला संधी होती हा झेल पकडण्याची. थोडीशी जास्त उसळी मिळाली बॉलला बॅटची एज घेतल्यानंतर. एकेरी धावेने मात्र सुरुवात झाली आहे या सामन्याची. सेमीफायनल नंबर 1 आपण बघतोय. पहिला सेमीफायनलचा पहिला उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये. गावडे युवा प्रतिष्ठान, मिडबाव, मुंबई. या दरम्यान मात्र यावेळेला थोडंसं जास्त शफल झाले. बॅटची एज घेतोय. बॉल मात्र जातोय तो सरळ विकेट किपर शॉट फाईन लेगच्या दिशेने. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मात्र आता स्ट्राईक वर दुसऱ्या बाजूने ओमी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका मॅच मध्ये मात्र चव्हाटा कोचराने बॅटिंग लाईनअप मध्ये बदल केला होता. यावेळेला बॉल हवेत आहे आणि चव्हाण बॉल खाली आणि मोठी सफलता. ओमी याही मॅच मध्ये मात्र स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला जातोय. मोठा धक्का लागतोय तो मात्र चव्हाटा कोचरा संघाला पहिल्याच ओव्हर मध्ये. RR डोंबिवली आणि चव्हाटा कोचरा दोन्ही तुल्यबळ संघ, दोन्ही बलवान, बलशाली, ताकदवर, ताकदवान संघ आज एकमेकांच्या विरोधात आहेत. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. अजिबात मात्र वेळ वाया दवडायची नाहीये.
आउट झालेला बॅटर रनिंग ट्रॅकच्या पलीकडे येण्या अगोदर आपण नवीन फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचा आहे, विनंती आहे. चव्हाटा कोचरा संघ आपण थोडंसं स्पीडअप घ्या, अधिक वेळ घालवू नका, कारण आता मात्र अंधाराचं साम्राज्य पसरू लागेल थोड्या वेळात. त्यामुळे त्या अगोदर आपल्याला हा सामना पूर्ण करून मात्र उद्याच्या दिवसासाठी तयार व्हायचंय. उद्या बरोबर सकाळी 8:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. साई कृपा वाळकेवाडी आणि श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर असा पहिला सामना उद्याच्या सकाळच्या सत्रात. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, उद्या बरोबर सकाळी 8:30 वाजता आपण मैदानावर उपस्थिती दाखवायची आहे. दरम्यान ओव्हर पिच बॉल, या वेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक जबरदस्त प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. सुराग आलाय आणि सुरागला पहिल्याच बॉलवर आल्यानंतर मात्र राग आलाय. चौकार येतोय सुरागच्या बॅटमधून. ओव्हर पिच बॉलला मात्र ड्राईव्ह केलं. ओव्हर दी बॉलर्स हेड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी व्यासपीठाच्या समोर, व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांना मात्र दिली जाणारी सलामी. परत एकदा या वेळेला बॉल हवेत राहतोय, परंतु पाठीमागे निघून जाईल. एकेरी धाव मात्र घोषित स्वरूपातली, आणि या एकेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती धावा झाल्यात 7 धावा स्कोर कार्डवर. अगदी चव्हाटा कोचरा संघाच्या फलंदाजांना सुद्धा चौकार षटकारांसाठी मात्र सन्माननीय राजश्रीताई लोके पवार यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. जो कोणी फलंदाज चौकार षटकार ठोकेल या मॅच दरम्यान. आतापर्यंत आपण सर्वच पुरस्कर्ते बघितले होते, सर्वच बक्षीसदाते पाहिले होते, ज्यांनी आपल्या खेळाडूंसाठी पारितोषिकं लावली, आपल्या टीम मधल्या खेळाडूंसाठी मात्र बक्षिसं पुकारली. परंतु ताईंच्या माध्यमातून अगदी विरोधी संघाला, आपल्या समाजातील खेळाडू आहेत यासाठी मात्र ताईंचा हा प्रयत्न आहे की आपल्या समाजातून चांगले खेळाडू तयार व्हावे, आणि त्या खेळाडूंना प्रोत्साहनपर मात्र ताईंच्या माध्यमातून बक्षिसांचा पुकार या वेळेला केला जातोय. चव्हाटा कोचरा संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर पहिल्या ओव्हर अखेरीस 1 गडी बाद 7 धावा. चव्हाटा कोचरा संघांच्या फलंदाजांना सुद्धा या ठिकाणी पर्वणी आहे, पारितोषिक पटकावण्याची संधी आहे. ताईंच्या माध्यमातून मात्र जो कोणी फलंदाज चौकार किंवा षटकार ठोकेल त्याला 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. RR डोंबिवली विरुद्ध चव्हाटा कोचरा. गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाज आलाय यश गावकर. आपल्याच परळ परिसरातील टाटा कंपाऊंड या विभागातील मात्र हा गोलंदाज आहे, हा खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर निखिल आणि निखिल सोबत सुराग. प्रत्येक टी शर्टच्या पाठीमागे मात्र 23 हा लकी आकडा आपल्याला पाहायला मिळतोय RR डोंबिवली संघासाठी. दरम्यान खोलात टाकलेला बॉल, अपील केली आहे, मान्यता मिळाली आहे. निखिलची विकेट, बडी झटका या वेळेला आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर सोबत मोठा विकेट मात्र मिळालाय फलंदाज यश गावकरला. अप्रतिम बॉलिंग आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी वाईड लाईन यॉर्कर करत असताना बॅटची एज घेतोय आणि सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली आहे बॉलवरती, मात्र चांगला बॉल हाताळायला, चांगली पिचिंग पाहायला मिळाली, चांगला वेगही होता गोलंदाजीतून. यष्टीरक्षकाने सुद्धा कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये. पहिला धक्का या वेळेला मगाशी आपण आलेला पाहिला होता, या वेळेला मात्र निखिल सारख्या एका विस्फोटक फलंदाजाची विकेट गोलंदाज यश गावकरला मिळते. गोट्या हंजनकर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल गोट्याला. का मला गतवर्षी मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळाला होता, हे आज त्याला सिद्ध करायचंय, हे दाखवायचंय मैदानावर. यश गावकर सारखा मात्र एक चांगला गोलंदाज समोर आहे. आणि पहिलाच बॉल, काय टायमिंग आहे, काय ताकद आहे या फटक्यामध्ये. आतापर्यंतचा सर्वात लांब लचक षटकार समोरच्या दिशेने गोट्या हंजनकरच्या बॅटमधून.
सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हेरी फर्स्ट बॉल, फेस काढलाय गोलंदाजाचा, फेस केलाय पहिला बॉल, ठोकलाय षटकार. अर्धा डझन धावा या एकाच बॉल मध्ये. आणि या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पिचिंग थोडीशी या वेळेला मागे घेतली गेली होती. लाईन आणि लेंथ मध्ये मात्र वारंवार बदल करावा लागतो गोलंदाजांना, तो या वेळेला मात्र केला गेलाय यश गावकरच्या माध्यमातून. हलकीशी फिरकी मात्र बॉलला दिली गेली होती. चांगलं वळण मात्र मिळतंय. बीट होतोय फलंदाज गोट्या हंजनकर. परत स्टेप आउट झाले, परत मात्र या वेळेला बीट होताना दिसत आहेत. आणि या वेळेला मात्र चांगली खेळाडू वृत्ती सुद्धा दाखवली आहे गोट्या हंजनकरने. पंचांच्या निर्णयाची वाटही नाही पाहिली आणि नंतर लगेचच तो मैदानातून बाहेर निघालाय. मोठा विकेट पुन्हा एकदा. एक षटकार ठोकला, एक डॉट बॉल आला आणि लगेचच तिसऱ्या बॉलवरती गोट्या हंजनकर मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपात विकेट घालवतोय. दोन चेंडू बाकी आहेत. स्कोर कार्ड वरती मात्र धावसंख्या झाली ती 13 धावा. 2 विकेट्स आतापर्यंत आलेले आपण बघितले होते. हा तिसरा धक्का लागतोय गोट्याच्या स्वरूपात. नवीन फलंदाज हेमंत कर्णधार आहेत टीमचे. मोठी जबाबदारी असेल या सामन्याला घेऊन. पाहूया काय घडतंय आज. किती धावांपर्यंत मजल मारू शकतोय, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाऊ. यश गावकरच्या ओव्हर मधले आता शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. दुसरं षटक घेऊन आला होता यश. एक षटकार मात्र त्याच्या दुसऱ्या बॉलवर आला, तदनंतर मात्र एक डॉट आणि आता मात्र नुकतीच गोट्याची विकेट. हेमंत आलेत फलंदाजीला. या वेळेला बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. हेमंत कडून बॉलला रीड केलं गेलं. फलंदाजाची मात्र ओळख पटवून घेतली आहे. चांगला सन्मान मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय तो गोलंदाज यश गावकरला. हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र जमिनी लगतच खेळून काढले. एका धावेचा प्रयत्न तरी यशस्वी आहे. दुसऱ्या धावेच्या कोणत्याही प्रयत्नात फलंदाज दिसत नाहीयेत. ओव्हरची समाप्ती होईल आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद झालेत. 14 धावा स्कोर कार्डवर. नवीन गोलंदाज आलाय श्रवण फाटक. दोन्ही मॅचेस मध्ये आपण आतापर्यंत जर त्याच्या गोलंदाजीकडे लक्ष टाकलं तर 2-2 धावांचे षटक त्यांनी हाताळलेत. गोपी चार ओव्हरच्या मॅचेस आहेत. फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदल या वेळेला करतोय गोपी. डीप मध्ये मात्र अनिकेतला पाठवलं. डीप मधला फिल्डर मात्र मिडॉन मध्ये बोलवून घेतला आणि दरम्यान पहिला बॉल. सुंदर फिरकी बघायला मिळतेय. मागील दोन्ही मॅचेस मध्ये मात्र गोपीच्या गोलंदाजीचं प्रदर्शन अगदी वाखाणण्याजोगं राहिलं. कौतुकास्पद गोलंदाजी त्यांनी केली आहे. श्रवण फाटक उर्फ गोपी फाटक. पुन्हा एकदा काय बॉल हाताळलाय. पुढचा दरवाजा बंद केलाय परंतु गोपीने मागच्या दारानं चोरी केली. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. अप्रतिम फिरकी बघायला मिळतीये. श्रवण फाटकच्या माध्यमातून, गोपीच्या माध्यमातून त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय फलंदाजाचा. हेमंत बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज मुकुल येतोय मैदानाच्या आत. सध्या मात्र कुठेतरी अडचणीत सापडताना दिसतोय तो सवाटा कोचरा संघ.
4 विकेट्स आतापर्यंत गमावले. धावसंख्येचा आकडा मात्र आपण जर पाहिला तर फक्त आणि फक्त 14 धावा. आणि या विकेटला सुद्धा मात्र सन्माननीय राजश्रीताई लोके पवार यांच्याकडून त्याला 501 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. हा जो क्लीन बोल्ड त्याने मिळवलाय. परंतु यावेळेला दिशाहीन चेंडू हाताळला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन संघाला मिळणार आहेत. 15 धावा टीमच्या पूर्ण होतील. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेट मध्ये मात्र फिल्डर आहेत. शेवटची मॅच आजच्या दिवसभरातली आपण बघतोय. आजच्या पहिल्या दिवसाचा अंतिम टप्पा आहे. उद्या सकाळच्या सत्रात बरोबर 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. साई कृपा वाळकेवाडी आणि श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर या संघाला विनंती असेल आपण सकाळी बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. आणि दरम्यान पुन्हा एकदा चांगली फिरकी बघायला मिळते गोपीच्या माध्यमातून. या ओव्हरमधून सुद्धा मात्र 2च धावा दिल्यात आतापर्यंत. 4 बॉल हाताळलेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओहो, आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे. आणि सलग तिसऱ्याही मॅच मधून मात्र 2 रनची ओव्हर हाताळतोय की काय. परंतु या वेळेला थोडासा मागे टाकलेला बॉल बॅक ऑफ द लेंथ वर होता. 1 धाव मात्र घेतली गेली. बॅकअप साठी धावत येत असताना मात्र खेळाडू त्या ठिकाणी धडपडतोय. 3 रनची ओव्हर. याही ओव्हर मधून मात्र आपण जर पाहिलं तर त्याने 1 विकेट पटकावली आहे. 18 चेंडू टाकले आणि 18 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. आणि 4 विकेट त्याने मात्र या संपूर्ण दिवसभरामध्ये पटकावलेत. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण केलेलं आपण पाहिलंय. तीन इनिंग मधून मात्र 3 ओव्हर हाताळल्या. 7 धावा खर्च केल्या. 4 विकेट पटकावले. गोपीची गोलंदाजी आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नवीन गोलंदाज लतीश गावडे येतोय मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी. शेवटची ओव्हर आहे सध्या गोलंदाजीसाठी लतीश गावडे. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. थोडीशी निराशाजनक सुरुवात मात्र या वेळेला चव्हाटा कोचरा संघाची. लतीशचा पहिला बॉल. पहिल्या बॉलवर 1च धाव. गार्डन मध्ये मात्र बॉलला पाठवलं गेले. अंपायर्स लतीच्या पहिल्या बॉलवर सिंगल सोबत धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचेल. राऊंड स्टम्प्स 5 टू गो. यावेळेला ओव्हरलेप आपण जर पाहिला तर बॉल उडवलाय. पुन्हा एकदा मात्र डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन कडे. आणि पंचांचा मात्र 4 धावांचा इशारा आलाय. चांगला फटका सजवलाय या वेळेला फलंदाजाने. आणि दरम्यान पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. बॉलचा खाली फिल्डर केली आहे चुकी. धावा धावा आणि धावांसाठी केली जाणारी धावा धाव आपल्याला पाहायला मिळतीये. 3 धावा धावून मात्र घेतल्या गेले या वेळेला. 2 बॉल मध्ये मात्र 7 रन आलेत. 3 बॉल मध्ये 8 रन आलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटची ओव्हर. लास्टचे 3 बॉल.
आडव्या बॅटने मात्र हा भिरकावण्याचा प्रयत्न असफल राहतोय. बॉल जाईल तो सरळ विकेट किपरच्या दिशेने. परत एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद. मुकुलला माघारी परतावं लागेल. चला लवकर लगेच नवीन फलंदाज पाठवून द्यायचंय. चवटा कोचरा विनंती असेल. थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक असेल. परेलच्या राजाचं हे गीत आपण ऐकलं आणि तदनंतर मात्र आता शेवटचा बॉल हाताळला गेला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थ्रो, यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज रनआउट होतोय. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर या एकेरी धावेसोबत संघाची एकूण धावसंख्या झाली ती 26 धावा आणि परत एकदा मात्र 27 धावांचं आव्हान आहे समोर. एक माफक असं लक्ष RR डोंबिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान डीजेला मिळेल संधी. डीजेचं एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच मात्र सेकंड इनिंगकडे परत येऊया. RR डोंबिवली आपण सगळ्यांनी डगआउट मध्ये बसून घ्या.
चला 27 धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. मोठं लक्ष नाही आहे, परंतु क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं ना की कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, तर तशा पद्धतीची मात्र गोलंदाजी आज करावी लागणार आहे. चवटा कोचरा संघाला सलामीची जोडी मात्र मैदानावर दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय तो शैलेश आणि त्याच्यासोबत मात्र आदित्य. पहिल्याच बॉलवरती मात्र हवेत फटका सजवल्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र विकेट मिळते का पाहूया. शैलेश हरमळकर या वेळेला मात्र आउट होतील. पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा धक्का लागतोय. धन्यवाद. पहिल्याच बॉलवर विकेट आलेली आपल्याला बघायला मिळते आहे. अनिकेत चव्हाण जातील मैदानाच्या आत फलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर शैलेश हरमळकर आउट होऊन माघारी परतला. त्याची जागा घेण्यासाठी मात्र आता अनिकेत चव्हाण तिसऱ्या क्रमांकावरती या मॅच दरम्यान मात्र तो फलंदाजीसाठी आलाय. निखिलचा दुसरा बॉल. वेगवान चेंडू बाउन्सर या वेळेला हाताळला जातोय आणि इथे मात्र गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाईल. 1 फॉर दी ओव्हर. बाईटचा इशारा तर आलाच आहे, परंतु 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा दिली गेली आहे. राईट आर्म राऊंड 4 टू गो. या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. डिक्लेअरकडे बॉल जाईल. एकच धाव. तिसऱ्या बॉलवरती मात्र 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या मात्र 2 धावा. या अगोदर बाईटच्या स्वरूपातली 1 धाव, या वेळेला मात्र डिक्लेअर स्वरूपातली 1 धाव, अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि या वेळेला मोठी विकेट आली आहे. अनिकेत चव्हाण तंबूच्या आसऱ्याला जातोय. बॅटची घेतली एक कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. विकेटचा पतन. खेळाडू बाद. चांगली फाईट करतोय संघ. चवटा कोचरा सुद्धा. 2 मोठे विकेट. शैलेश हरमळकर आणि अनिकेत चव्हाण तंबूच्या आसऱ्याला परतलेत. लतीश गावडे नवीन फलंदाज. त्याच्यासाठी सुद्धा मात्र बाउन्सर हाताळला गेलाय. या वेळेला सुद्धा अपील करतायत, परंतु ती अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय पहिल्या षटकातून. 5 चेंडू 2 धावा आणि 2 विकेट. महत्वपूर्ण मॅच. सेमीफायनलचा सामना. का मी गतवर्षी या स्पर्धेचे उपविजेते ठरलो होतो याचं उत्तर आज मात्र निखिल देतोय आपल्या गोलंदाजीतून. शेवटचा चेंडू शिल्लक. परत एकदा मात्र त्याच पद्धतीचा बॉल हाताळला गेलाय. अप्रतिम लाईन आणि लेंथ सोबत मात्र केली जाणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निखिल कडून.
फक्त 2च धावा खर्च केले आणि 2 महत्वाचे फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला त्यांनी परतावून लावलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 2 गडी बाद 2 धावा RR डोंबिवली संघाच्या खात्यामध्ये. चेंडू आणि 25 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. गोटे हंजन करतोय गोलंदाजीसाठी. या वेळेला मात्र स्ट्राईक वरती आदित्य, त्याच्यासोबत मात्र लतीश गावडे. पहिल्या षटकातून फक्त आणि फक्त 2च धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट मात्र पटकावले गेले निखिल कडून. दुसऱ्या षटकासाठी मात्र गोटे हंजनकर राईट आर्म राऊंड 6 टू गो. हो, या वेळेला मात्र परत एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोटे हंजनकर कडून सुद्धा चांगली सुरुवात. चांगली फाईट होतीये. लक्ष जरी छोटं असलं तरी मात्र त्याहीवर विजय मिळवता येऊ शकतो. आज मात्र हे दाखवून देण्याचा प्रयत्न होतोय चव्हाटा कोचरा संघाच्या माध्यमातून. परत एकदा यॉर्कर लेन बॉल, त्याला मात्र खोदून काढलं. डीप मिड विकेट मध्ये मात्र फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी केलं गेलंय. चांगला संघर्ष या वेळेला मात्र आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. मगाशीच सांगितलं होतं की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पूर्णपणे ताकदीनिशी मैदानावर उतरलेले दोन संघ. परत एकदा मात्र बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला गेलाय गोटे हंजणकर कडून. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र त्याला दिली जाईल. 3 चेंडू हाताळलेत, 1च धाव खर्च केली आहे. धावसंख्या धावफलकावरती 3, 27 धावांचं लक्ष्य. दुसरं षटक, चौथा चेंडू, तो सुद्धा मात्र वाईड लाईन यॉर्कर. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीचा हाताळला जातोय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते चव्हाटा कोचरा संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक निखिल, 2 धावा 2 विकेट त्यांनी पटकावले आणि आतापर्यंत मात्र गोटे हंजनकरच्या पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1च धाव आली आहे. 3 निर्धाव चेंडू हाताळलेत. चांगली फाईट करतोय चव्हाटा कोचरा. परत एकदा आणखीन एक बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. जर्सी नंबर 7 गोट्या हंजनकरच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि शेवटच्या बॉलवर उडवलाय बॉल हवेत. झाडातून मात्र बॉल खाली येईल. कॅच पकडली जाते. झाडाला लागलाय की नाही हे मात्र आता पंच आम्हाला सांगतील. आणि फलंदाज बाद घोषित केलाय. लतीश गावडेला सुद्धा माघारी परतावा लागेल. काय बॉलिंग केली आहे गोट्या हंजनकरच्या. बॉलिंग साठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 ओव्हर 1 रन आणि 1 विकेट. सामना जिंकण्यासाठी निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा. रुपेश जेठे मैदानाच्या आत दाखल होतोय. नवीन फलंदाज रुपेश. आणि ज्या गोलंदाजाने मात्र हा विकेट मिळवला अर्थात गोलंदाज गोट्या हंजनकरला सुद्धा 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सन्माननीय राजश्रीताई लोके पवार यांच्या वतीने. अप्रतिम गोलंदाजी निखिल आणि गोलंदाज गोटे हंजनकर यांची. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 3 फलंदाज बाद, फक्त आणि फक्त 3 धावा.
नवीन गोलंदाज मुकुल, गोलंदाजीसाठी एक युवा गोलंदाज. आता मात्र या ओव्हरकडे लक्ष असेल. फलंदाज मात्र एका बाजूने आपण जर पाहिलं तर आदित्य आणि त्याच्या सोबत मात्र रुपेश जेठे. 19 वर्षाचा हा गोलंदाज. बघूया कशी गोलंदाजी करतोय. चला थोडस स्पीडअप घ्या. 12 चेंडू आणि 24 धावा. निम्मे चेंडू, दुप्पट धावांची आवश्यकता आहे. आणि या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये मिळालेला बॉल पाठीमागे गेलाय. बघूया किती धावा मिळतील या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो तितका चांगला नाहीये. 2 धावांचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावांच्या सोबत मात्र संघाची धावसंख्या 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 11 चेंडू आणि 22 धावा. परत एकदा निम्मे चेंडू, दुप्पट धावांचं समीकरण. मेगा फायनल कडे मात्र प्रवेश करण्यासाठी मात्र हा जिंकावा लागणारा सामना आहे. सेमी फायनलची मॅच आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. या वेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर. परत एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा मात्र फलंदाज बीट होतोय. बॉल जातोय सरळ विकेट किपर निखिल कडे. चांगला खेळ करताना दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात चांगली फाईट करतायत. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. कधी धावा येत आहेत तर कधी डॉट बॉल येत आहेत. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. चांगली फाईट होती आहे. पुन्हा एकदा बॉल हवेत. स्वतः मात्र गोलंदाज मुकुल बॉल खाली. आणखीन एका विकेटचा पतन. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आत जल्लोष. मैदानाच्या आत मात्र उत्साहाचं वातावरण. चव्हाटा कोचरा संघ या वेळेला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना बॉल शिल्लक राहिले आहेत. या षटकातले मात्र 2 आणि यानंतर आणखीन एक ओव्हर. यश गावकरच्या बॅट मधून मात्र आलेला चौकार या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल का. परत एकदा या वेळेला बीमर बॉल आणि या फ्री हिट यानंतर असणार. परंतु त्या अगोदर नो बॉलच्या या फटक्यासोबत मात्र 4 धावा. सामन्याचं समीकरण आता मात्र बदलतंय. रिव्ह्यूची मागणी मात्र या वेळेला केली गेली आहे. नो बॉल.
यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्याची याच ओव्हरची मात्र वाट पाहत होते फलंदाज. सुरुवातीला मात्र चांगली गोलंदाजी केली, परंतु मागील 2 बॉल मात्र महागडे ठरलाय. पाचवा बॉल फ्री हिटचा चेंडू असेल. आपटलेला बॉल, आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र आता डिक्लेअरच्या दिशेने पाठवून दिले. एकच धाव या बॉलवर मिळणार आहे. आता मात्र बरोबर सामना सुरू आहे. दोन्ही बाजूला मात्र सारखीच संधी देणारा हा सामना मैदानाच्या आत. 7 चेंडू आणि 12 धावा. आता हा 7-12 कोणाच्या नावावर होतोय बघूया. चवाटा कोचरा की आर डोंबिवली, कोण सामना जिंकणार, कोण जाणार मेगा फायनल मध्ये. उद्याच्या दिवसात मात्र कुठली टीम आपल्याला परत मैदानावरती दिसणार, जो जिंकणार तो मात्र मेगा फायनल मध्ये पोहोचणार आणि जो पराभूत ठरणार त्याचा प्रवास मात्र या स्पर्धेतून आज इथेच थांबणार. परंतु तृतीय किंवा चतुर्थ पारितोषिक दोघांपैकी एक बक्षीस नक्कीच मिळणार आहे. परंतु सगळ्यांचं लक्ष मात्र अंतिम विजेतेपदाकडे आहे. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, फिल्डर मात्र तिकडे पोहोचतोय. 2 धावांच्या प्रयत्नात फलंदाज आहे. 2 धावा मात्र बघता बघता इथे आता मात्र पूर्ण केल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत. ओव्हरची मात्र समाप्ती. 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी. महत्वपूर्ण मॅच, सेमी फायनल नंबर 1. बघूया काय घडतंय शेवटच्या ओव्हर मध्ये. निर्णायक ओव्हर, हाणामारीचा षटक, 6 बॉल 10 रन. सामना होता कुठे आणि सामना आता आलाय कुठे, काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. दोन्ही बाजूला मात्र सारखीच संधी आहे. आर डोंबिवली की चव्हाटा कोचरा, कोण जिंकणार ही नदीसाठी आपण बघतोय. रुपेश जेठे आणि त्यांच्यासोबत यश गावकर. पहिला चेंडू, यावेळेला फिरकी तर चांगली आहे परंतु दिशा भटकलाय हेमंत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 6 चेंडू आणि 9 धावा, जर्सी नंबर 9 आणि धावा बनवायचे आहेत 9. बॉल शिल्लक आहेत 6. शेवटची ओव्हर आहे. चांगली फिरकी यावेळेला, बीट केलंय फलंदाजाला, बाद घोषित करतायत पंच. रुपेश जेठेला माघारी परतावा लागेल. 5 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता. पहिला बॉल वाईट, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या बॉलवर मात्र विकेट पटकावली. कोण येणार आता मात्र फलंदाजीसाठी. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी चव्हाटा कोचरा तर कधी आर डोंबिवली, कधी बॅट तर कधी बॉल. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे. नेल बाइटिंग मॅच आहे, हाय व्होल्टेज ड्रामा आहे. कोण देणार आता मात्र फिनिशिंग टच या मॅचला. अप्रतिम सामना, सेमी फायनलची मॅच. चांगली चुरस, चांगली उत्कंठा, चांगली उत्सुकता या मॅच दरम्यान. प्रेक्षकांच्या सुद्धा नजरा मात्र आता या सामन्याकडे असतील, कारण सामन्याचं समीकरणच तसं आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. फिरकी गोलंदाजी हेमंत आहे आणि हेमंत समोर मात्र आता फलंदाजीसाठी रुपेश. परत एकदा फिरकी बॉल, चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची संधी आहे आणि ती संधी मात्र हातातून घालवलेली आहे. 4 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. बाईचा इशारा आलाय पंचांकडून. अजूनही या मॅचचा रिझल्ट काय लागेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. सगळ्यांचे फिंगर क्रॉस आहेत. 4 बॉल 8 रन, निम्मे चेंडू दुप्पट धावा. परत एकदा मॅच त्याच समीकरणावर आली आहे. फलंदाजीसाठी मात्र आता समोर डावकुरे हाताचा फलंदाज यश गावकर. 4 बॉल 8 रनची गरज आहे. परत एकदा फसवलंय फलंदाजाला. आणखीन एक बॉल पाठवलाय विकेट किपरच्या दिशेने.
कंपल्सरी चेस. 3 बॉल आणि 8 रन. परत एकदा अंगाचा वेध घेणारा बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका गरजेचा आहे. पुन्हा एकदा मात्र चव्हाटा कोचरा की RR डोंबिवली, कोणता संघ जाणार मेगा फायनल मध्ये? परत एकदा आणि अशा पद्धतीने मात्र आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलेला आहे. 1 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे. चव्हाटा कोचरा परत एकदा मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज होतोय का? मोठा जल्लोष मात्र आता आपण पाहतोय डगआउट मध्ये. हा वाईट बॉल आणि त्यावर एक्स्ट्रा रन आली आहे. आता शेवटचा बॉल आणि 6 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 षटकार गरजेचा आहे. परत एकदा संधी चालून आली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल फलंदाजांना. 1 चेंडू 6 रन. काय घडणार या शेवटच्या बॉलवर? षटकार ठोकला गेला तर RR डोंबिवली जिंकणार आणि डॉट बॉल आला किंवा एखाद दुसरी रन आली किंवा चौकारही जर आला तर मात्र या वेळेला चव्हाटा कोचरा पुन्हा एकदा मेगा फायनल गाठणार. शेवटचा बॉल. जरा या मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांकडून. सेमी फायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. कंपल्सरी चेस. 1 बॉल 6 रन आणि हा बॉल सरळ जातोय विकेट कीपर कडे आणि चव्हाटा कोचरा संघ मेगा फायनल मध्ये